पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची चर्चा कुठेतरी उमटताना पाहायला मिळते। पालकमंत्र्यांच्या घोषणेनंतर एकनाथ शिंदे अचानक दरेगावी रवाना झाले आणि अपेक्षित पालकमंत्रीपद न मिळाल्यानं शिंदे नाराज असल्याची चर्चा सुद्धा आहे। महायुतीमध्ये नव्या उदयाचे विरोधकांकडून संकेत सुद्धा मिळतात अशी सुद्धा काहीतरी चर्चा आहे आणि शिंदेंची गरज संपली, नवा उदय होईल असं सुद्धा वक्तव्य काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय। त्याच्यावर मार्ग निघेल, आता काही काळजी करू नका। बघा, तुम्हाला सगळ्या जेवढ्या चिंता आहेत त्याच्याविषयी तुमच्या चिंता प्रश्न आपाप सुटतायत की नाही। काल तुमच्याकडे अडचण होती या दोन ह्याच्याबद्दल, तर त्याच्यामध्ये आणखी आज तुम्हीच म्हणताना स्थगिती दिली, त्यामुळे त्याच्यावर निर्णय होईल। आणि यावरच आता संजय राऊत यांनी सुद्धा वक्तव्य केलेलं आहे। उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार आहेत असं संजय राऊत म्हणतात आणि दरम्यान एकनाथ शिंदे आणि माझ्यामध्ये वाद निर्माण करू नयेत असं प्रत्युत्तर उदय सामंत यांनी दिल्याचं पाहायला मिळालं। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरेल असंही सामंत म्हणाले। आणि मला भीती वाटते, मी एक पुन्हा पुढचं स्टेटमेंट करतोय की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल। तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल। ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत। उदय सामंत म्हणायचंय की तुम्हाला? मला वाटतं की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल, ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। उदय सामंतांचं नाव घ्या, डावसला घेऊन गेले, त्यांना समोर केले जाईल। उदय सामंत ह्यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे 20 आमदार आहेत। 20 ही माझी माहिती आहे। 20 आमदार आहेत। जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी, तेव्हाच हा उदय होणार होता। तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं, पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली। हे सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रात, शिंदे गटही फोडतील, अजित पवार गटही फोडतील। फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आहे आणि राजकारण आहे। लोचट माणसं सवाकलेली असतात ना, स्वार्थाने पिछाडलेले असतात, त्यांना अशा पद्धतीने दुसऱ्यांची घरं फोडण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो। स्वतःचं घर सावरायच्या ऐवजी दुसऱ्यांच्या घर फोडून आजपर्यंत अनेक पक्षामध्ये जाऊन उडी घेणारे उदय सामंत शेवटी कुठल्या पक्षामध्ये राहून तुम्ही स्थिर स्थावर होणार ते तर एकदा सांगा। महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं ते मी बघितलं देखील आणि ऐकलं देखील। मला असं वाटतं की दादांत राजकीय बालिशपणा आहे आणि म्हणून अशा एका सर्वसामान्य नेत्यानं माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही। आणि माझे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत, त्याच्यामुळे कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला, केविलवाणा प्रयत्न केला, तर तो यशस्वी होणार नाही।